नमस्कार, मी एकता लाईफ ऑफ मॉम चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण मक्यांच्या दाण्यांपासून एक अतिशय टेस्टी अशी डिश तयार करणार आहोत। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आणि बनवूया क्रिस्पी कॉर्न पॉकेट्स। एका बाउलमध्ये मी एक डिश गव्हाचं पीठ घेतलंय। त्यामध्ये साधारण अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे। चवीनुसार मीठ घालून घेतलं। हे थोडंसं मिक्स केलं। आता आपण यावर कडलेलं तेल ओतून घेणार आहोत, म्हणजे आपण जे पॉकेट्स करू ते क्रिस्पी आणि छान ठिसूळ असे होतील। हे सर्व पीठ मिक्स करून घेतलं। आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे सर्व पीठ घट्ट असं मळून घेणार आहोत। हा स्नॅक्स मी 4 व्यक्तींसाठी करत आहे। पीठ असं घट्ट मळून झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 चमच बेकिंग पावडर घातली। आता ही पुन्हा पिठात छान मिक्स होईपर्यंत मळून घेऊया। हे पहा, असं घट्ट असं पीठ मी मळून घेतलेलं आहे। आता आपण हे 15 मिनिटं असं झाकण देऊन रेस्ट होण्यासाठी ठेवूया। पॉकेट्सची तयारी करून घेतली। आता स्टफिंग करून घेऊया। लागणारं सर्व साहित्य आपण काढून घेऊया। 2 वाट्या मक्याचे दाणे, 1 वाटी गाजर, 1 वाटी कांदा, कोबी, शिमला मिरची, रेड चिली फ्लेक्स, चीज क्यूब्स, ऑरिगॅनो, चवीनुसार मीठ, टोमॅटो केचप। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या ॲडही करू शकता। आता इथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवली आणि त्यामध्ये 2 चम्मच तेल घालून घेतलं। तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा घालून घेतला आणि मक्याचे दाणे घालून घेतले। इथे मी मक्याचे दाणे कच्चेच वापरलेले आहेत, म्हणून मी कांद्यासोबतच तेलामध्ये त्यांना शिजवणार आहे, म्हणजे लगेच ते नरम पडतील। 3 ते 4 मिनिटं परतून झाल्यानंतर हा पहा, मक्याचे दाणे सुद्धा वाफवलेले आहेत। आता यामध्ये आपण सर्व भाज्या घालूया। गाजर, कोबी, शिमला मिरची, सर्व भाज्या घातल्या आणि त्याही तेलामध्ये परतून घेतल्या। इथे भाज्या आपण पूर्णपणे शिजवणार नाही, कारण आपण जे पॉकेट्स तयार करणार आहोत ते आपण तळल्यानंतर त्यामध्ये तेव्हाही त्या भाज्या शिजल्या जातील। मग जास्त शिजवल्यामुळे त्या भाज्या एकाच बाजूला चिकटून गठ्ठा वगैरे होण्याची शक्यता असते। आता आपण यावर 2 चीज क्यूब किसून घालणार आहोत। हे अशा प्रकारे। हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊ। आपली स्टफिंग तयार आहे। मळून ठेवलेल्या पिठामधून आपण छोटे छोटे गोळे घेऊ आणि ते असे लाटून घेऊ एक समान। अगदीच पातळही नाही आणि अगदीच जाडही नाही। हे पहा, असे गोळे मी लाटून घेतले आणि वाटीच्या सहाय्याने त्यांना असं कापून घेतले। एक समान होण्यासाठी मी इथे वाटीचा वापर केलेला आहे। आता यामध्ये आपण स्टफिंग भरून घेऊ। ही पहा, अशा प्रकारे। मग त्यावर दुसरं पान असं चिकटवून त्याच्या कडा बोटाने दाबून घेऊ, म्हणजे ते बंद होतील आणि याला आपण हवी तशी डिझाईन देऊ शकतो। मी इथे हे पहा, अशा प्रकारे डिझाईन करते। अंगठ्याच्या साहाय्याने थोडंसं पीठ ओढून तेच पुन्हा वरच्या बाजूला असं चिकटवते। हे पहा, अशा प्रकारे। इथे मी अजून एक पान घेते, त्यावर थोडी स्टफिंग घेतली आणि दुसरं पान ते त्यावर असं चिकटवून बोटाने ते बंद करून घेतलं। आता इथे मी काटा चम्मचच्या मदतीने त्याला अशी डिझाईन करून घेतली। हे पहा, तुम्हाला हवं तसं तुम्ही हा पॉकेट बंद करू शकता। इथे मी काही पॉकेट्स तयार करून घेतले। त्यातील अर्धे पॉकेट्स मी एअर फ्राय करून घेणार आहे, म्हणून मी त्यांना हलकंसं तेल लावून घेतलं। हे अशा प्रकारे आणि 15 ते 20 मिनिटं एअर फ्राय करून घेणार आहे।
हे पहा, अशा प्रकारे एअर फ्रायमध्ये हे पॉकेट्स कुरकुरीत होण्यासाठी मला 20 ते 25 मिनटं वेळ लागला. इथे काही पॉकेट्स मी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. हे अगदी 2 ते 3 मिनटात होऊन जातात. गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत हे छान मी फ्राय करून घेतले. हे कॉर्न पॉकेट्स नेहमी मैद्याचे बनवले जातात, पण मी इथे गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे. तरीही खायला ते अप्रतिम असे सुंदर लागत होते. हे पहा, छान आपले पॉकेट्स तयार झालेत. खूप सुंदर क्रिस्पी, चीजमुळे तर अगदी त्याला क्रीमी असा टेक्स्चर आला आहे. वाव, काय छान दिसत आहेत. पहा, हे ट्राय करून नक्की पहा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.